छावा भाग 131. तुम्ही छंदोगामात्य असाल, कुल एखत्यार असाल, पण आम्ही महाराणी आहोत. गडावर पेशवे आहेत. पाऊस माऱ्यातून गनिम फौजा मुलखात दौडत आहेत. मोक्याच्या गडकोटांना घेर पडत आहेत. आणि तुम्ही स्वारींना गडाबाहेर काढून ऐश आरामात. कोण मजाल ही. रायगडाच्या दरुणी महालात अनावर संतापाने लालेलाल झालेल्या येसूबाई उभ्या देही थरथर कापत होत्या. त्यांचे ते रूप बघून दिमतीच्या कुणबिनीही थरकून गेल्या. त्यांनी राणीसाहेबांना असं कधीच बघितलं नव्हतं. समोर उभे कवी कुलेश ते राजबोल ऐकूनच लटलट कापू लागले. काय जाब द्यावा हे न सुचल्यामुळे त्यांची गर्दन खाली गेली होती. खांद्यावरचे गुलाबकाठी उपरणे थरथर कापत होते. खास खबरगीर पाठवून येसूबाईंनी त्यांना संगमेश्वराहून तातडीने बोलावून घेतले होते. पेश येताच जबानीवर घेतले होते. परंतु राणीसाब, हमारी सुनिये, हम कुलेश बोलू बघत होते. महाराणी त्यांचा एक शब्दही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. स्वतःशी बोलाव्या तशा त्या कुलेशांना सुनावीत होत्या. बेलाग फाडफड बोलत होत्या. पावली चंडी, झाला तिचा कृपाशीर्वाद. कधीच का केली नाही अशी उपासना आमच्या आबासाहेबांनी. केवढं होतं गुदरलं त्यांच्यावर. तुम्ही कवी म्हणवता, कसा शिरला कली तुमच्यात. येसूबाईंच्या कानीही उठलेल्या अवया पडल्या होत्या. अंगाचा तिळपापड झाला होता त्यांच्या त्या ऐकून. मध्येच थांबवून त्या कवींना कुडीभर न्याहाळत होत्या संशयाने. कलुषा बादशहाचा हस्तक आहे. ही कानी पडलेली जहरी बातमी तर त्यांच्या मनी टिटवीसारखी कर्कश केकाटत होती. काय बोलावे, कसे बोलावे त्यांना समजेना. आमच्या कानी आलंय तुमचं कर्तुक. बादशहाच्या वतीनं फितवा करून स्वारीला भलत्याच वाटेस लावणारी तुमची हवस जाणून आहोत आम्ही. शरम कशी वाटली नाही तुम्हा स्वामींच्या खाल्ल्या अन्नाचे असे पांग फेडताना. त्यांच्याशी खेळ ही आमच्याशी गाठ आहे हे समजून असा छंदोगामात्य. असह्य संतापाने कोंडीने येसूबाईंना नीट बोलताही येईना. अंगभर चरकलेल्या कुलेशांचे डोळे डबडबून आले. डुईवरचा पगडी घेर त्यांनी डुलविताच आसवांचे 2 थेंब त्यांच्या डोळ्यांतून उडाले. काय केले नव्हते त्यांनी दौलतीसाठी. मथुरेहून राजांना बालपणी सुखरूप पाठविण्यात त्यांनी थोरल्यांना निष्ठेने धोका पत्करून मदत केली होती. राजांच्या वतीने शहजादा अकबरासह फिरंगी दरबारात वकिली जमवून तह साधला होता. जीव गलबलून उठला त्यांचा. झटकन पुढे होत त्यांनी राणीसाहेबांचे पायच धरले. त्यांनाही धड बोलवेना. राणीसाब, चाहे तो गर्दन उड़ा देना हमारी. हम कुल देवता की शपथ लेते हैं. चरणों में हम बेमान नहीं. कुछ भी कीजिए. हमारे राजा साहब को, बड़े स्वामी के इस दौलत को बचाइए. लहान मुलासारखे छंदोगामात्य स्फुंदू लागले. येसूबाई सुन्न झाल्या ते ऐकताना. झाल्या प्रकारात कुलेशांचा दोष नव्हता. असता तर ते राणीसाहेबांच्या भेटीलाच आले नसते. ते आलेच नसते तर मागचा पुढचा कसलाही विचार न करता निळोपंत खंडोजींना फौजबंदीने धाडून त्यांना जेरबंदच केले असते येसूबाईंनी. मग दोष होता तरी कुणाचा? राजांचा? एवढे बरहानपूर ते पणजी घोडे फेकणारे, प्रत्यक्ष औरंगलाच पिछाट घ्यायला लावणारे राजे. त्यांच्याबद्दल असे म्हणायची शामत तरी होती कुणाची? दोष असलाच तर होता सभोवार पसरलेल्या असंख्यात कोत्या मनांचा, लालचावलेल्या कैक जीवांचा. हाती पेटती मशाल द्यावी आणि वर धरायला कोणतेच छत न देता ऐन पावसात उभे करून ती तेवती ठेवा असे सांगावे तशी गत झाली होती राजांची. कुणी केले होते हे? जगदंबेनेच. नाहीतर आशीर्वादाचं बळ कमी पडतंय असे तरी काय यावे त्यांच्या मनी? येसूबाई काहीच बोलल्या नाहीत. मनोमन काही एक पक्का निर्णय घेऊन त्या दालनातून निघून जाताना कुलेशांना एवढेच म्हणाल्या, आता आमच्या जागी तुम्ही आहात. सावलीसारखे स्वामींच्या पाठीशी असा. आजच गड सोडा. कुलेश संगमेश्वरला येऊन पोहोचले. लागलीच त्यांना राजांची आज्ञा झाली. तुम्ही टाकोटाक खेळण्यास दाखल व्हा. शिरकाणात काही गडबड दिसते, त्यावर ध्यान ठेवा. मामला घरचा आहे. प्रसंगी आम्हाला लिहा.
आम्हीच सोडविला पाहिजे तो. राजांच्या कानीही शिर्क्यांच्या उठविलेल्या आवया व त्यांच्या संशयास्पद हालचाली आल्या होत्या. बेळगावचा कोट जिंकून कोल्हापूरकडे सरकलेल्या शहजादा आझमला गणोजी कान्होजी भेटत होते. घटका घटका त्याच्याशी कसला तरी गुफ्तगू करीत होते. आज्ञा मिळाली तरीही कुलेश महाराणींच्या सूचनेप्रमाणे राजांच्या जवळच राहिले. संगमेश्वर गांगोलीच्या वाड्यात समध्य शक्तीची पूजा चालूच होती. ती कधी थांबणार की नाही असे भय निर्माण झाले. संगमेश्वरचे देसाई, गांगोलीचे कारभारी, खिदमतगार पुरुषा एवढेच काय पंथाचे अधिकारी प्रत्यक्ष शिवयोगी कुणीच राजांसमोर काही बोलू धजत नव्हते. कुलेशांची तर अडकीत त्यात सापडलेल्या सुपारीगत अवस्था झाली होती. राजे कुणाशीच काही बोलत नव्हते. अवतीभोवती सेवा करणारे एक दोन खिदमतगार सोडले तर दुसऱ्या कुणाला थांबू फिरकू देत नव्हते. त्यांचा एकाच बाबीवर स्वतःशी खल चालला होता. हे राज्य आम्हा एकल्याचंच आहे का? तसं नसताही तसं का वाटतं आहे? सवाल उठत होता. साध काही मिळत नव्हती. ऐन समोरची चंडी त्यांना नाना रूपात दिसताना भासू लागली. कधी ती जगदंबेचे रूप घेत होती, कधी थोरल्या मासाहेब धाराऊंचे रूप धारण करत होती, कधी तिच्या डोळ्यातूनच समर्थ आणि आबासाहेब रायगडाच्या महाद्वारातून बाहेर पडल्यागत दिसत होते, कधी तो फगोळा आदळून तिच्या छातीच्या ठिकऱ्या होऊन आसमानात उडताना दिसत होत्या. हंबीररावांसारख्या वाहून घडून गेलेले सारे प्रचंड गतीने त्यांच्या डोळ्यांसमोर धावत होते. एरव्ही कुणाचेही काळीज चरकून जावे असा तो पट होता. पण शेतकऱ्याने शिवाराकडे बांधाकाठी राहून बघावे तसे राजे आपल्या उभ्या हयातीकडे तिर्हाईतपणाने बघत होते. न कचरता मनाचा टवका उडू न देता पुन्हा पुन्हा त्यांच्या डोळ्यांसमोर येऊन थिरावत होती ती फक्त एकच एक मुद्रा, आबासाहेबांची. पन्हाळ्यावर अखेरची ऊर भेट घेताना हात पसरते करून कवेत घेऊ बघताना म्हणणारी, लेकरा कुठं गेला होतास? जामदारखान्याचा अंबारखान्याचा तपास घ्यावा तसे त्यांचे मन आपल्या उभ्या हयातीचा तपास घेत होते. ज्या तडकाफडकी आम्ही दिलेरच्या गोटात जाऊन आबासाहेबांस पारखे झालो त्यानंच खचले ते. आबासाहेब, केवढा थोर कलंक घेतला आहे आम्ही एवढ्या बाबींना आमच्या हयातीवर. निघेल कधी काळी तो धुवून? मिळेल ती संधी? राजमनात कसली भिंगरी फिरते आहे याची ना कुलेशांना ना शिवयोग्यांना, एवढेच काय प्रत्यक्ष चंडीलाही कल्पना नव्हती. आता सरत्या पावसाळ्यावर श्रावणसरींचा खेळ सुरू झाला. पुरी कोकणपट्टी पिवळ्या हिरव्या कुरणांच्या लाटांनी क्षणात उजळून निघू लागली, क्षणात झाकाळून जाऊ लागली. यावेळी विजापुरात महामारीची साथ पसरली होती. भागानगरात देखणा बांडा तानाशाह आपल्या नेक सरदारांसह दोरखंडांनी जखडबंद होऊन औरंगजेबाच्या कोठडीत अस्वस्थ फेर घेत होता. रायगडाहून उधळलेला खबरगिरांचा म्होरक्या नाईक बहिर्जी श्रावणसरी अंगावर घेत धापावत संगमेश्वरला देसायांच्या वाड्यात शिरला होता. जीवाची बाजी लावून त्याला दौलतीचा ताईत पुन्हा नेऊन रायगडाच्या दंडात बांधायचा होता. महाराणींचा अतिमोलाचा कठोर कडक तसाच एकदम खाजगतीचा खलिता त्याने संगती आणला होता. कुणाची पर्वा न करता चिंताक्रांत बहिर्जी खांद्यावरची कांबळी खोळ मुठीत घट्ट पकडून थेट देसायांच्या वाड्यात चंडीच्या दालनात घुसला. यज्ञकुंडाजवळ भगवी वस्त्रे नेसून बसलेल्या राजांना बघून चरकून क्षणैक थांबला. केवढी पालटून गेली होती राजांची मुद्रा. श्राद्धाचे विधी पार पाडण्यासाठी उभ्या राहिलेल्या आप्तेष्टांसारख्या दिसणाऱ्या कुलेश, शिवयोगी आणि शिष्यगण यांच्याकडे ढुंकूनही न बघता न राहून म्हणाला, धनी, गडासनं आलू या पाऊस पाण्याचं, ऊर फुटेतो. वळी दिली आहे राणीसाहेबांनी, मोहरं घालून घेऊनच यायला सांगितले धन्यासनी. बहिर्जी रिवाजाचा जोहार द्यायलाही विसरला होता. राजे बैठकीच्या व्याघ्रचर्मावरून उठले. यज्ञकुंडाजवळून बहिर्जीकडे चालले. शिवयोगी, कुलेश, शिष्य, पुरुषा एवढेच काय प्रत्यक्ष चंडीचेही काळीज धडाडले. आता नायकाची खैर नाही असेच सर्वांना वाटले. थोरल्यांपासून बहिर्जीने केलेली नेक चाकरी सारे जाणून होते.
सुरतेपासून मद्रास पावे तो भुईचा चकता पायांखाली घेतला होता बहिर्जींनी दौलतीच्या सेवेसाठी. येसूबाईंच्यासाठी तर गणोजी पारखे झाल्यापासून त्यांचीच जागा घेतली होती बहिर्जीने, सख्या भावाची. येसाजी कंकासारखी डुई ओठांवरची केसावळ पांढरी झाली होती बहिर्जी नायकांची भोसल्यांच्या सेवेत. राजांना येताना बघून सरकले नाहीत ते एकले बहिर्जीच. आता राजे काही बोलणार तोच सय झाल्या बहिर्जीने झटकन वाकून पायच धरले त्यांचे. डुईवरचे रामोशी पागोटे हलवून गदगदत म्हणाला तो, आन हाय बिरुबाची, लय झाली ही ताकदीची पूजा. धनीच असं एकलो होतो म्हटलं तर मुलखाच्या आयाबापड्यांनी बघावं कुणाकडे. बास झाली ही चंडी, तकडं जगदंबा इदूळ धरणं वाट बघतीया. चला बघू आम्हा संगे, नाहीतर टाका या म्हाताऱ्याला या कुंडात. राजांच्या हातातली समिधांची छोटी जुडी गळून फरशीवर पडली. चंडी, कुंड, बहिर्जी असे ते टकमक बघू लागले. ते कमरेत वाकले. सर्वांना वाटले पडली मोळी उचलायला ते झुकलेत. पण त्यांनी आपल्या दोन्ही पायांवर डोके भिडवून ते डावे उजवे डोलवीत स्फुंदणाऱ्या बहिर्जीच्या पाठीवर तळहात ठेवला. सूर्यबिंबातून किरण सुटावेत तसे तुटक बोल बहिर्जीच्या कानी पडले. नाईक, कुचाचा सरंजाम ठेवा, तुम्हा संगतीच निघू आम्ही गडी. खांदे धरून त्यांनी बहिर्जीला उठते केले. त्याने दिलेली खलितावळी स्वतःच खोलून त्यावर नजर फिरविली. डोळ्यांसमोर लिखावट फिरली त्यांच्या. श्रींच्या राज्यासाठी श्रीसखींनी रेखलेली. झाली तितुकी चंडीची भक्तिपूजा पुरे झाली. एक चंडी स्वारीस पाहून शक्ती देते तर काय, अवघा मुलूक शक्तिपात झाल्यागत झाला आहे. देखत पत्र स्वार होऊन नायक समेत निघून यावे, नातर आम्हीच निघून येऊ. आबासाहेबांनी दिधली शिक्के कट्यार आणि श्रीसखी ही मुद्रा यज्ञकुंडात टाकून आम्ही पंथाचे भक्त होण्यासाठी गड सोडून तिकडेच येऊ. छत्रपतींनी हातचा खलिता मुठीतच आवळला. त्यांच्या आज्ञेप्रमाणे खासा तळ हलविण्याच्या तयारीला सगळे लागले. कुलेशांनी सुटकेचा निश्वास टाकला. आपल्या दिमतीसह खेळण्याची वाट धरली. यावेळी विजापूरच्या शाही मशिदीत नमाज पढून आलेला औरंगजेब आपल्या वजीर असद खानाला सांगत होता, हमने कसम ली है, आज नमाज पढ़ते समय कुरान शरीफ की, सेवा के बच्चे का ये तख्त बिखो बुनियाद उखाड़ देंगे, जैसे यहाँ गोवलकोंडा में लगाया वैसा लगा देंगे चांद तारों का निशान रायगढ़ पे. शहजादे आजम को लिखो संबा पर जासूस फेंको, उसका पीछा जारी रखो. बाले किल्ल्याच्या तटबंदी बाहेर मात्र महामारीने मेलेल्या गरीब आदिलशाही रयतेची प्रेते चुपचाप कब्रस्तानाकडे नेली जात होती. गांगोली संगमेश्वर दोन्ही ठिकाणच्या पंथस्थानातील मूर्ती सांगता करून राजाज्ञेने हलविण्यात आल्या. व्याघ्रचर्माच्या वळ्या काखोटींना मारून शिष्यगणासह आले तसे शिवयोगी निघून गेले. पंथाचे एक प्रचंड वादळ राजजीवनात घोंगावत डोकावून सरकून ठेवून गेले. शंभू मनात शक्तिशाली शिवाचा भक्तिभाव जागा झाला होता. तो तसाच रेंगाळता ठेवून गेले. रायगडी आलेले राजे निळोपंतांनी कानी घातलेल्या तपशिलाने बेचैन झाले होते. पेशव्यांनी खालमानेने राजांच्या कानी घातले होते की होनगड हसन अली खानानं आणि त्र्यंबकगड मातब्बर खानानं पाडला आहे. मतलब साफ होता. मोगलांनी नाशकापर्यंत धडक दिली होती. जिकडे शिर्क्यांच्या बंदोबस्तासाठी कुलेश निघून गेले होते त्या खेळणा व प्रचितगड भागात नागोजी माने व मुलतफित खान यांचे जोडतळ पडत होते. प्रचितगडावरच्या नेक किल्लेदाराने त्यांच्याशी हातघाई करून प्रचितगड राखला होता. निजामशाही मोडताच आदिलशाहीकडे जाताना ज्या माहुलीच्या किल्ल्यावर थोरले महाराज शहाजीराजे यांनी आसरा घेतला होता त्या माहुलीचा किल्लेदार स्वराज्याला हूल देत होता. किल्ल्याच्या भोवती फटका टाकणाऱ्या अब्दुल कादर या मोगली सरदाराशी तो संधान बांधू बघत होता. भरपेट इनाम दिले तर किल्ले माहुली त्याच्या घशात सोडायला तयार झाला होता. कानी पडणाऱ्या एका वार्तेने राजमन कुरतडले जात होते. त्यातच कुडाळचे देशाधिकारी निळकंठ नारायण राजांच्या भेटीस आले. त्यांनी तर चक्क तह केला होता. कसला तर आमचे कुडाळचे वतन बादशहाने राखून चालवावे. आम्ही कोकणपट्टीचा वरकड मुलूख जिंकून बादशहास द्यावयास तयार आहोत असा. गडी आल्यापासून महाराजांची येसूबाईंशी भेट झाली नव्हती. कशी व्हावी
पंथाचा सल दोन्ही राजमनात खुपत होता. हटता पावसाळा धरून मोगलांच्या हालचाली वाढल्या होत्या. विजापूरहून औरंगजेबाचे शहजादा आझमला कोल्हापूर मिरज भागात खलित्यावर खलिते जात होते. हंबीरराव पडताच राजांनी सरलष्कर म्हणून नामजाद केलेले म्हालोजी घोरपडे पन्हाळ्याच्या आसऱ्याने शहजाद्याच्या चाली थोपवित होते. खंडोजी, पेशवे, खबरगीर यांनी कानी घातलेले बारकावे छत्रपती मनाशी घोळवीत होते. वर्दी घेऊन आलेल्या चांगोजी काटकराने त्यांची तंद्रा तोडली. तो म्हणाला, कल्याण प्रांताचे सूर्याजी अन बापूजी प्रभू आल्यात भेटाय. चांगोजीला इजाजत देऊन राजांनी प्रभूबंधूंना भेटीस बोलावून घेतले. प्रभूंनी परगणे, साक्से, पंचमहाल, पणे येथील आपल्या जमिनींच्या कथल्यांची बाबत राजांना सांगितली. शांतपणे प्रभूबंधूंचे बोलणे ऐकून राजांनी न्यायाधीश प्रल्हाद पंतांना निवाड्यासाठी बोलावून घ्यायला सांगितले. पंत आले. बारकाव्याने पाहिले असते तरच त्यांची मुद्रा कावरीबावरी आहे हे कुणालाही कळून येते. या प्रभूबंधूंची काय चलबिचल आहे बघा न्यायाधीश. राजे कसल्या तरी विचारात असल्याने सादिलपणे म्हणाले. प्रभूंना निरखत न्यायाधीशांनी निश्वास टाकला. या आम्हासोबत दफ्तरात, असे प्रभूंना म्हणून प्रल्हादपंत जायला वळले. वादळ वाऱ्यात ही झाडे पेडे डुलली तर चालतात, पण मुलखातले कडे थरकून भागत नाही, असे बोललो होतो आम्ही तुम्हाला एकदा न्यायाधीश. ते ध्यानी ठेवून यांचा निवाडा करा. राजे त्यांना सूचना देऊन म्हणाले. ते ऐकून जी म्हणताना पाठमोऱ्या प्रल्हादपंतांच्या पापण्या फडफडल्या, डोळ्यांच्या बाहुल्या क्षणैक गरगरल्या. औरंगजेबाच्या त्याने पेरलेल्या खानांचा, फितलेल्या जागजागच्या किल्लेदारांचा, फोंडा, कुडाळ, कारवार येथील देसाई, सावंत, दळवी यांचा विचार करत महाली फेर घेणाऱ्या राजांकडे कुणबिन रूपा पेश होऊन म्हणाली, राणीसाब येत्यात. राजमन ढवळून गेले. किती विषय होते बोलायला, भाषा कोणती, किती आरोपसफाया होत्या. कुणीतरी ढकलल्यासारखे राजे आपसुकच झरोक्याशी झाले. येसूबाई आल्या. त्यांनी महालभर नजर फिरविली. महालातले पहारेही मतलब पकडत बाहेर निघून गेले. विचित्र शांतता दोन राजमनात कुचमून पडली. गळ्याच्या घाट्यापर्यंत आलेले शब्द थडकून परतत मनातच पडू लागले. एक सांगण्यासाठी आलोत आम्ही. येसूबाई घोगरल्या. राजांनी वळून नुसते श्रीसखींच्याकडे बघितले. मान डोलवीत येसूबाई म्हणाल्या, ऐकावं आमचं. शर्मिंद्या आहोत आम्ही. ज्या वजेनं शृंगारपुरानं माहेराकडून स्वारींच्या बाबत आवया उठविल्या त्या कानी आल्या आहेत आमच्या. येसू, आभाळात वळीव भरून यावा तसे शंभू नेत्र डवरले. पुन्हा शांततेने पंख फाकले. काय बोलावे दोघांनाही साधेना. डोळ्यांसमोर गणोजी आणि पिलाजी यांच्याच मुद्रा उभ्या राहिल्या दोघांच्याही. आमच्या गुण खूप तापदरा झाली आहे तुम्हास. बोलली शृंगारपूरची माणसं काही तरी काही वाटत नाही त्याचं एवढं तुम्हाकडं बघताना. झरोक्यातून दूरवर दिसणाऱ्या आभाळाच्या निळाईत नजर रोवत राजे संथ घोगरट म्हणाले, तसं काही उणंदुणं बोलायचा अधिकार नाही आमच्या दादा आबांना स्वारींबाबत. शिवारातला पेरा मागं टाकतो कुणबी तसं झालं. घडलं मागं टाकावं स्वारीनं. आबासाहेब आणि स्वारी जोडीनं अडकून पडली आग्र्यात, त्याहूनही बाका प्रसंग आहे सांप्रत. गनिमांनी चौफेर पाय पेरलेत आणि आपल्यांनी मात्र ते फिरविलेत. बोलल्या येसूबाई मनाच्या कढाने भरून आल्या. आवाज धरल्याने क्षणभर रुकल्या. याद आहे तुम्हाला, रानवाऱ्याशी बाशिंग बांधलंय आम्ही असं म्हणाला होता एकदा तुम्ही. राजे पाठमोरेच म्हणाले. पसरले पंख शांततेने अधिकच फुलविले. जातात कधी आमचे बाळराजे रामराजांच्या वाड्यात? बोलतात ते त्यांच्याशी घरच्यासारखं? तो विषयच तोडावा म्हणून राजांनी विचारले. जी. रामराजे, ताराऊ आणि बाळराजे यांच्या बिल्वदलासारख्या 3 मूर्ती डोळ्यांसमोर तरळल्याने येसूबाईंनी हुरपाने दाद दिली. बराच वेळ राजे आणि येसूबाईंचे बोलणे चालले. महालात आलेले रोशन नाईक कोनाड्या कोनाड्यातील पलोते हातच्या दिवल्यांनी शिलगावून गेले. असेच कुडाळच्या भुईकोटातील बैठक महालातील पलोते भगभगत होते.
त्यांच्या उजेडात लोडगिरद्यांच्या बैठकीवर बसलेले खेमसावंत जलाल खान आणि दुलबा नाईक यांच्याशी खलबतात गेले होते. कसल्या? तर दौलतीतल्या चंदगड तर्फेच्या किल्ले पारगडावर चालून जाण्याच्या. भाग 131 समाप्त.